दारी दारी दररारी दारी दारी दारी. ओ अरे देवा, हे काय? हा खिसा तर अख्खा फाटलाय. कमाल आहे माधवीची, पण लक्ष कुठे यायचं? 10 रुपये होते, कुठे गेले रे बाबा? 2 रुपये. तुम्ही अजून इथेच आहात? पेमेंट घ्यायला नाही गेलात? हो जातोच आहे. काय शोधताय? 2 रुपयांचं नाणं शोधतोय. खिशातून पडलं का? मग नीट ठेवायला हवं होतं ना. हो का? नीटच ठेवलं होतं. अय्या अगं बाई. मग म्हणजे काय माधवी, असं कोणी करतं? तू नीट पाहिलं नाहीस का? खिसा पूर्ण फाटलाय ते. काढा हात आधी. तू खिसा शिवलाच नाहीस, तसाच धुतलास. मी तसाच प्रेस करून टाकला कुर्ता. 5 रुपयांचं नुकसान झालं. 5 रुपये कसं काय? 2 रुपये पडले असं म्हणताय ना? 3 रुपयांचं डिटर्जंट जे धुण्यासाठी वापरलं आणि 2 रुपयांचं इलेक्ट्रिसिटी युनिट जे इस्त्रीसाठी वेस्ट झालंय. नाही नाही शिक्षक महोदय, काय गणित चुकतंय तुमचं. कसं काय? 3 रुपयाचं डिटर्जंट, 2 रुपयाचं इलेक्ट्रिसिटी युनिट आणि 2 रुपये जे पडले सापडत नाहीये, 7 रुपये झाले ना माधवी. मग काय? 2 रुपयांसाठी किती ऐकवताय तुम्ही? आज फक्त 2 रुपये पडलेत माधवी, उद्या लाखो पडू शकतात. लाखो रुपये येतील तेव्हा पडतील ना. कुठून येणार लाखो रुपये? आणि देव करो आले लाख रुपये तर खिशात कसे राहतील? अगं माधवी, लाखो रुपयांचा चेक तर ठेवू शकतो की नाही खिशात? जर तो चेक पडला तर लाखोंचं नुकसान झालं ना. लॉजिक आहे, लॉजिक. मग मी तुमचा कुर्ता शिवून देते, तुम्ही 5500चं पेमेंट घेऊन या आधी. नाही ते तर मी जाईनच माधवी, पण जरा विचार कर. जर मी ही चिल्लर ठेवलीच नसती खिशात तर माझ्या लक्षातच आलं नसतं ना. मग मी असाच निघून गेलो असतो पेमेंट कलेक्ट करण्यासाठी आणि ते 5500 रुपये मी ह्याच खिशात ठेवले असते. ते पडले असते तर मला समजलंच नसतं, कारण नोटांचा तर आवाजच होत नाही. काय माणूस आहे. आता आधी तुम्ही दुसरा कुर्ता बदलून घ्या आणि लवकर जाऊन पेमेंट घेऊन या बरं. बरं, कुर्त्याला दुसरा खिसा असतो ना? काय 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 काय? नाही नाही काही नाही, तुम्ही जा ना, पेमेंट घ्यायला जायचं ना. जेठा भाऊजी. हॅलो. हा माधवी वहिनी, जरा भिडेला फोन देता प्लीज. हो हो, जेठा भाऊजींचा फोन आहे. हो आलो आलो. दे. 2 रुपये मिळाले, तिकडे होते. तरीही 5चं नुकसान झालंय. हा जेठालाल, बोल बोल. अरे आला प्लंबर? झाला ना दुकानाच्या लिकेजचा प्रॉब्लेम नीट? थँक्यू म्हणायला फोन केला असेल ना? पण थँक्यू काय म्हणायचं यार जेठालाल? प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला ना, ते इम्पॉर्टंट आहे. हा चल. अरे भाऊ काय चल नाही भाऊ, प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झालाय भाऊ. का? प्लंबर नाही मिळाला? अरे नाही ना, प्लंबर मिळाला. त्याला घेऊन मी त्या वरच्या फ्लॅट मध्ये जिथून लिकेज होतंय तिथे घेऊन पण गेलो, पण तो फ्लॅट बंद आहे आणि फ्लॅटचा जो मालक आहे तो बाहेर गावी गेलाय. त्याचा फोन लागत नाही आणि त्याच्या फ्लॅटची चावी, एक एक्स्ट्रा चावी त्या सेक्रेटरी जवळ आहे, पण तो सेक्रेटरी द्यायला तयार नाहीये. म्हणतोय की मी त्या फ्लॅट वाल्याला विचारल्याशिवाय तुम्हाला चावी नाही देऊ शकत. वाह. अरे वाह काय भाऊ? सेक्रेटरीचं बरोबर आहे ना, मालकाला विचारल्याशिवाय तू किल्ली कशी देईल? नाही नाही ते बरोबर आहे, पण ही परिस्थिती गंभीर आहे ना भाऊ. दुकानाच्या पूर्ण छतामधून जागोजागी पाणी टपकतंय. दुकानात लाखोचा माल आहे आणि तेही इलेक्ट्रॉनिक आयटम्स. आणि तुला तर माहिती आहे इलेक्ट्रॉनिक आयटम्स आणि पाण्याचा 36चा आकडा असतो. जर काही पुढे मागे झालं तर लफडा होऊन जाईल ना मित्रा. आता तूच सांग, त्याच्या जागी तू सेक्रेटरी असतास तर परिस्थितीची गंभीरता पाहून तू चावी दिली नसतीस का? दिली असती, नक्कीच दिली असती. मग जरा इकडे ये ना भाऊ, इकडे येऊन त्याला आपल्या सेक्रेटरीच्या भाषेत जरा समजाव ना भाऊ. हो जेठालाल, आम्हा सेक्रेटरी लोकांची वेगळी भाषा थोडीच असते. सॉरी नसते, पण तू जरा तुझ्या पद्धतीने त्याला समजाव ना. ते म्हणतात ना, सेक्रेटरीला सेक्रेटरीच तोडतो. काय? अरे लोखंडच लोखंडाला कापतं असं म्हणतात भाऊ. हा तेच तेच. तुम्हाला समजलं ना भाऊ? तर ये ना जरा पटकन प्लीज. ठीक आहे जेठालाल, तू काळजी करू नको. मी आत्माराम तुकाराम भिडे, गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी, तुझ्या त्या सोसायटीच्या सेक्रेटरीला समजवायला आता येतोय. थँक्यू भिडे. अच्छा मी गोडाऊनला आहे तर सरळ गोडाऊनलाच या, कारण दुकानात तर पाय ठेवता येण्यासारखंच नाहीये. हा ठीक आहे. ओके. विसरलं होतं तू. थँक्यू. हा पण आहे व्यवस्थित. मी जेठालालच्या दुकानात चाललोय. का? त्याच्या दुकानात जो लिकेजचा प्रॉब्लेम होता ना तो वाढला. ओहो. मग आता मला जावं लागेल ना. तुम्ही तिकडे जाऊन काय करणार? पण अगं त्याचं दुकान ज्या बिल्डिंग मध्ये आहे ना, त्या बिल्डिंगचा सेक्रेटरी जेठालालचं बोलणं ऐकत नाहीये, त्याला त्रास देतोय. तर जेठालालचं म्हणणं आहे की बिंग अ सेक्रेटरी मी त्या सेक्रेटरीला समजावं. आणि काय, मी माझ्या सोसायटी मेंबरला टेन्शन मध्ये नाही पाहू शकत, म्हणूनच मी आता जाणार आणि त्याला समजावणार. मला तुमचा अभिमान वाटतो. विजयी भव. या आता.
ओ काय झालं काय? अरे मला जरा पोपटलाल, तू कशाला बसतोयस आता? अरे मला जरा त्या मॅरेज ब्युरो पर्यंत सोड ना. पोपटलाल, मला लेट होतोय अरे भाऊ. 5 मिनिटाची तर गोष्ट आहे, आता लगेच पोहोचू आपण. का टाइम वेस्ट करतोयस पोपटलाल? काय माझं मॅरेज ब्युरोला जाणं तुला टाइमपास वाटतंय? म्हणजे माझं लग्न वेस्ट आहे काय? नाही, मला म्हणायचंय का माझ्यासोबत तुझा टाइम वेस्ट करतोयस असं म्हणतोय मी. मला जेठालालच्या दुकानात जायचंय का अर्जंट. काय झालं? सगळं ठीक तर आहे ना? अरे त्याच्या दुकानात तो लिकेजचा प्रॉब्लेम सुरू झालाय. तो खूप अस्वस्थ आहे म्हणून त्याने मला बोलवलंय. एवढी मोठी गोष्ट झाली, जेठालालने मला नाही सांगितलं. तुला का सांगेल तो? तू प्लंबर थोडीच आहेस पोपटलाल. मग काय तू प्लंबर आहे जे तुला बोलवलं? पोपटलाल, त्याचं दुकान ज्या सोसायटीत आहे ना त्या सोसायटीचा सेक्रेटरी त्याला कोऑपरेट नाही करत आहे. त्याचं बोलणं ऐकत नाहीये. तर ऍज अ सेक्रेटरी त्यांनी मला बोलवलंय त्याच्याशी बोलायला. काय आहे, सेक्रेटरीला समजवू शकेल ना म्हणून. हा अच्छा 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 अच्छा. चल मी पण येतो तुझ्या बरोबर. अरे आता तर तू म्हणालास की तुला मॅरेज ब्युरोला जायचं. नाही ते तर वार्षिक वर्गणी भरायला जायचं होतं ना, ते तर मी उद्याही जाऊ शकतो. त्यात काय. ठीक आहे, एकापेक्षा भले दोन. चल. हा, चल, चल. शेठजी, भिडे भाऊ आले नाही आहेत अजून. नाही तो येईलच. त्याचं काम चोक्कच आहे. जर तो बोलला ना मी येणार आहे तर तो पक्का येणार. अरे तू काय माझ्या मागे मागे चालतोयस भाऊ? शेठजी, मोठे सयाने सांगून गेले आहेत की माणूस जेव्हा कुठल्या चक्रात अडकतो ना, तो तेव्हा चक्रा मारायला लागतो आणि त्या चक्रा मारता मारता त्याला चक्कर यायला लागते आणि तो पडतो. मग तुम्ही जर चक्कर मारता मारता पडलात तर, म्हणून मी तुम्हाला पकडण्यासाठी तुमच्या मागे मागे चालत असतो. अरे तुझ्या या गोष्टी ऐकूनच मला आता चक्कर येते. अरे कॅचिन. सांभाळा शेठजी, सांभाळा. काय कॅचिन काय सांभाळून? खरी थोडी चक्कर येते मला. मी नुसतं बोलतोय. ओ फॉल सरारा. शेठजी, समजा की भिडे भाऊ इकडे आले आणि त्यांचं सेक्रेटरी सोबत बोलणं झालं आणि सेक्रेटरीने किल्ली दिली, पण काम करण्यासाठी घनसू घायलची गरज तर पडेलच ना. म्हणून मी हे म्हणत होतो की तुम्ही आत्ताच्या आत्ता फोन करून घनसू घायला इथे बोलवून घ्या. हो, चांगली आयडिया. बरोबर आहे. हा